हाय हाय कसे आहात? नमस्कार मित्रांनो, सँडी एक फिरणारा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत? आज आम्ही जंगलात आले कॉलनी ट्रीज बघणार ट्रीज. ओके चलो भेटूया नंतर. बाय बाय. तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा सँडी एक फिरणारा तारा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि कशा आहात तुम्ही सगळे? आज बऱ्याच दिवसांनी एक लॉंग व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करत होतो, त्यामुळे मुलानेही देखील सांगितलं की LNT आपला आरे कॉलनी बेस्ट प्लेस आहे, थोडी जावंसं. त्याला आवडतात ट्रीज वगैरे. आमच्या पगीला जो पुढे बसला आहे फ्रंटला, आणि मित्र पण माझे 2-3 मित्र म्हणत होते की नाही आरे कॉलनीला जाऊन ये, आरे कॉलनी चांगलं आहे. आणि आता मेन तर काय आहे ना, आता पाऊस पडतो आहे ना, तर पावसामध्ये खूप मजा येते आरे कॉलनीमध्ये. आता इथे आरे कॉलनीचा मी सब्जेक्ट काढतो आणि प्रज्ञेचं तर काहीतरी सॅटर्डे संडे उद्यापासून अभ्यास करायला लागणार, ते सगळं चाललं आहे त्याचं. इकडे बघ बघी. सो आता आपण पुन्हा निघालेलो आहोत आणि आता आपण सध्या जे विक्रोळीचा जो एरिया आहे ना, विक्रोळीच्या इथून वर जातो जो एरिया, जो आपला कैलास कॉम्प्लेक्स आहे, कैलास कॉम्प्लेक्सच्या दिशेने सरळ वर चाललो आहे. गाईस तुम्हाला दिसतं आत्ता पण पावसाळी वातावरण आहे. आणि इथे लेफ्ट साईडला जो दिसतो तुम्हाला डोंगर, तो खूप चांगला आहे, एकदम बेस्ट व्ह्यू आहे तो. त्यामुळे तोही मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि मेन सीन काय आहे ना, पावसाचा वेळ असल्यामुळे मला थोडं भीती वाटत होती. कारण कसं आहे, आपण विंडशीटर पण घातलं तरी पण किती विंडशीटरने कवर होणार. आणि त्यात आपला फोन आहे, फोनमध्ये कॅमेरा तर आहे ना आपल्याकडे, कॅमेरा पण आहे. लवकरात लवकर तुमच्या कृपेने तुम्ही व्यवस्थित माझे व्हिडिओ पाहत आहात. मला जर कमेंट चांगलं करा, त्यामुळे मला तेवढी बोलतात ना एक एनर्जी चांगली वाटेल मला, आणि मला पण तेवढा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे मी अजून नवीन व्हिडिओ जोरात बनवेन, चांगल्या तऱ्हेने बनवेन, नवीन कंटेंट काहीतरी काढेन तुमच्यासाठी. सो तरी पण पावसाचं थोडी भीती मनात होती. पुढे जाता आता हे हिरंदणीचं आपलं गार्डन आहे. गार्डनच्या इथून क्रॉस केलं आपला सरळ रोड. ट्रॅफिक इतकी फार नाही आहे, थोडीफार होती. आणि आता आपण आलो तलावाच्या दिशेला, जे पवई तलाव आहे ना तिकडे. हे पवई तलावाच्या इथे मला वाटतं गणपती विसर्जन वगैरे पण बऱ्याच वेळेला होत असतात. तर आता गणपती पण विसर्जन झालेले, 10 दिवसाचे बाप्पा आपले गेले. सो त्याच्यामुळे मी आपण विचार केला आरे कॉलनीलाच जाऊया. सो आता पवई तलावाच्या इथून आम्ही जात होतो. पवई तलावाच्या इथे मी थोडा कॅमेरा मूव्ह केला. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे छान प्लेस आहे पवई तलाव. पण तुम्ही कधी आला तिथे मुंबईला, पवई तलावाला नक्कीच भेट द्या. तिथं बसायसाठी आणि बोलायसाठी शांत जागा आहे. ओके, सो आपण इथून आता पुढे चाललो आहे. आता पण क्लाउडी वातावरण आहे, पण मला मेन सीन काय आहे, मला आरे कॉलनीला का व्ह्यू बघायचा आहे. प्रज्ञेला झाडं आवडतात, तो तिकडचा रोड चांगला आहे. पण आता ते जे आता तुम्हाला वातावरण सध्या दिसतं आहे, ते एकदम थोडं काळोख पडत चाललं आहे. सो आरे कॉलनीमध्ये बोलायला गेलं ना, तर तुम्हाला एक आरे कॉलनीमधलं बेस्ट सीन सांगतो. आरे कॉलनीमध्ये ना बरेचसे हिडन प्लेसेस आहेत. जसं दुधाचे मोठे असे हे आहेत, गोठे आहेत. त्याच्यानंतर मोठे स्टुडिओज आहेत, तिथे कौन बनेगा करोडपती तिथून सगळ्याची शूटिंग्स होते. अदरवाईज तिथे एक अशी एक प्लेस आहे ना, ज्याच्यामध्ये मी खूप जुना व्हिडिओ टाकला होता. अशी एक छोटीशी वाट आहे आणि ती डोंगरावर जाते, तिथून डायरेक्ट दुसऱ्या रोडवर घालवतो. तर त्या अशा बऱ्याचशा प्लेसेस आहेत. पण आता सध्या रात्र असल्यामुळे आणि हे सोबत असल्यामुळे आपण त्या सगळ्या ठिकाणी जाणार नाही होत. आपण आपला एक बेस्ट रूट जो आहे, जो रेग्युलर पब्लिक यूज करते, तोच यूज करणार आहोत. आता या लेफ्ट साईडला जो तुम्हाला दिसत होतं ना, तो पवईला रस्ता होता. आपला पवई बोलतो, आपला साकीनगरला रस्ता होतो. आणि हा जो राईट टर्न आहे ना, हा LNTकडे जातो. ही जी लेफ्ट साईडला तुम्हाला जी कंपनी दिसते ना, ही LNT कंपनी. ओके, आता LNTचं मध्यंतरी मी जेव्हा आलेलो ना, तेव्हा त्याचं काम चालू होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे ते वाढवत होतं खूप. आता पण तुम्ही बघत आहात ना, तर ब्ल्यू कलरचे शेड्स वगैरे लावलेले आहेत ना, तर तेच त्याचं LNT. बघा, ही LNT कंपनी आहे आणि याचं ते काम चाललं आहे बऱ्या प्रकारे. सो ती LNT कंपनी जिथे आहे ना, जिथे संपते ना, त्याच्याच बाजूला एक नवनाथांचं मंदिर आहे. मला आठवतं आहे महाशिवरात्री ज्यावेळेला होती तेव्हा मी बघत होतो, बऱ्याच मंदिरांमध्ये खूप गर्दी होती. आणि माझं असं आहे ना की प्रचंड गर्दी असली ना, तर तिथे नाही जायचं. कारण सगळी लोकं तिकडे जातात. तिकडे तुम्ही एकदम जाऊन पण त्या गर्दीमध्ये थांबून, शेवटी देव कुठेही मिळतो. तुम्ही छोट्या मंदिरात जा किंवा मोठ्या मंदिरात जा, देव तर तुम्हाला छोट्या मंदिरात पण दर्शन देणार आहे आणि मोठ्या मंदिरात पण तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, हे ते मंदिर आहे, पण ते आज ग्रहण आहे, त्या कारणास्तव आज सगळे मंदिर बंद आहे. सो मी तुम्हाला बाहेरूनच ते दाखवलं. इथे राईट साईडला तुम्हाला दिसतं ते गार्डन आहे, ते पण छान गार्डन आहे, छोटं गार्डन. त्यामुळे मी इथे आलेलो ते महाशिवरात्रीच्या वेळेला खूप प्रसन्न वाटलं. तिथे नवनाथाचं पण मंदिर आहे, शंकरदेवाचं पण स्थान आहे, शिवलिंग पण आहे छोटीशी.
तिथे राईटला ना एक वे आहे, मी तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, मी जातो तिकडे. तर राईटला जो प्लेस आहे ना, जे तुम्ही पवई लेकला बसता ना, आणि जे पवई लेकला म्हणजे सगळ्यात सुंदर हॉटेल दिसतं ना, ते हॉटेलची एंट्री इथून आहे. ओके, इथून तुम्ही वर गेलात ना एकदम, तर तिकडून त्याची एंट्रन्स आहे. आणि ते हॉटेल खूप मोठं आहे, 5 स्टार आय थिंक. मी तर नाही गेलो कधी, पण आयडिया आहे मला तिथपर्यंत आपण जाऊन बघू नक्कीच. सो हा रोड आहे त्याचा, बघा दिसतंय तुम्हाला, बोर्ड लावला त्यांनी. हा रोड आहे, रोड पण खूप छान होता. आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे एक सेकंड पॉईंट पण असं आहे ना, की हॉटेल एंड होतं, जिथे एंड होतं तिथे हॉटेल आहे. आणि त्याच्या अगोदर थोडंसं अगोदर एक 10-20 मीटर 30 मीटरच्या अगोदर एक मंदिर आहे शंकराचं. खूप सुंदर मंदिर आहे गाईस ते. नक्कीच तिकडे जा, कवर करा ते. मी स्वतः गेलो होतो तिकडे. सुंदर मंदिर आहे. आणि मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन ना उजेडात, तेव्हा मी नक्कीच ते कवर करेन. कारण ते मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे, खूप हाईटवर आहे. हे बघा, हे हॉटेल आहे, दिसतंय तुम्हाला. आता याच्या पुढे आपण जाऊ नाही शकत, कारण आपल्याला तेवढी म्हणतात ना आतमध्ये एंट्री नाही आहे. त्यामुळे आपण बाहेरूनच कवर करूयात. नेक्स्ट टाईम आल्यावर नेक्स्ट टाईम जाऊ आपण. दिसतंय तुम्हाला नाव, मी स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला एक नाव. आणि हे जे तुम्हाला दिसतं ना नाव, हे मंदिर आहे राईट साईडला, जे मी तुम्हाला दाखवलं. हे बघा, मी झूम करतो त्याच्यावर थोडं, दिसलं, जगदेश्वर देव मंदिर. इथून एंट्रन्स आहे, खूप सुंदर मंदिर आहे, आवडेल तुम्हाला. नक्कीच कधीतरी जा तुम्ही. शांतता पण आहे, खूप मोठं मंदिर आहे आणि मजा आहे. सो गाईज, आपण हा पूर्ण रस्त्यावरनं खाली उतरलो आहे आणि इथून आता राईट आपल्याला जायचं आहे. राईट गेल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला एक छोटीशी अशी एक ब्रिज लागतं छोटासा. त्या ब्रिजच्या खालून रस्ता आहे. इथून तुम्ही राईट साईडला बघता, तिथून गाड्या येत आहेत. सो हा वन वे आहे. सो आणि इथून आपण जिथून चाललो आहे लेफ्ट साईडून चाललो आहे. ह्याच्यावर तुम्हाला दिसते ना की पाईपलाईन आहे पाण्याची. सो गाईस, आम्ही आरे कॉलनीमध्ये पोचलेलो आहे. कुठे पोचलं बघी? आले कॉलनी. जंगल आहे ना, जंगल बघा तुम्ही. आता जंगल काय बघायचं बघी? ट्रीज, जंगल. ओके, आता तुम्हाला गाईस दिसतंय इथून आपली सुरुवात झाली आहे. मेन एंट्रन्स आहे आरे कॉलनीचा. जे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतंय ना, हे राईट साईडचं हे एक डेअरी आहे. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतंय ते एक चौकी आहे, वॉचमॅन असतो तिकडे बसलेला. आणि हे राईट साईडला जे तुम्ही पाहताय ना, इकडे कधीही आलात आरेमध्ये, सो इकडे लस्सी, दूध आणि घी किंवा असे बरेचसे पदार्थ, बासुंदी वगैरे, सो ते चांगले मिळतात. तर तुम्ही नक्कीच ते ट्राय करा. मी पण इथून येताना रिटर्न नक्कीच तिथे जाऊन ते ट्राय करणार आणि घेणार आहे, ते घरी पण घेऊन जाणार आहे. सो तुम्ही पण कधी आलात तर नक्कीच ट्राय करा. सो गाईज, आपला मोबाईलचा कॅमेरा असल्यामुळे थोडासा रस्ता क्लिअर दिसणार नाही आपल्याला, परंतु बघू, जे दिसेल ते चांगलंच दिसेल. त्यामुळे आपण कवर करायचा प्रयत्न करू. कारण काय होतं ना, जेव्हा आपण कॅमेरा समोर लावतो ना, तेव्हा कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली असते, पण या समोरून जे येणारं फोकस लाईट आहेत ना गाड्यांच्या, त्या कॅमेऱ्याला क्लिअर करू देत नाहीत रस्त्यावर. तुम्ही बघा, जर एखादी गाडी नसेल ना, तर कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली होते, व्यवस्थित येते, रस्ता व्यवस्थित दिसतो. पण अचानक एखाद्या गाडीची हेडलाईट आली ना, का ते क्लिअर होत नाही. सो त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे की कॅमेरा घेणं. सो बघू, आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपण विचार केलेला आहे की आपण एक गोप्रो तरी घ्यायचा ॲटलिस्ट. आणि नक्कीच तुमच्या आशीर्वादाने गोप्रो घेईन. आणि जेव्हा घेईन तेव्हा त्याचाही व्हिडिओ मी नक्कीच टाकेन. सो गाईज, ही एक कंपनी आहे, तुम्हाला दिसते ना MMRCची. ह्याच्यात मोठे मोठे काही वस्तू बनवल्या जातात, मेट्रोजच्या वगैरे. त्याची ती कंपनी होती लेफ्ट साईडला. त्याचा तो गेट होता आणि त्याच प्रकारे आपण चाललो. बघा, भयान अंधार आहे. अंधार बघा काही, जर का हेडलाईट बंद केली तर पुढचं काहीच दिसत नाही. आणि इकडची एक गोष्ट अशी आहे ना, की पहिले आरे कॉलनीमध्ये यायला लोक खूप घाबरायची. कारण एक तर म्हणजे तिकडे असणारे प्राणी, जसं चित्ता झाला वगैरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे असणारे चोरी वगैरे व्हायची असं म्हणतात, किंवा रस्त्यामध्ये थांबलं तर लुटाई वगैरे यायची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भुताडकी. आता प्रत्यक्षात आपण तर बघा, ही लेडीज पण आहे बघा, आता चालते रस्त्याने. सो ठीक आहे, आता कॉमन आहे सगळं, एवढं कोण नाही. आता लहान पोरगा आहे बघा, तो लेफ्टला, तो पण उभा राहिला आहे. बट पहिलं कसं होतं ना, पहिलं खूप डेंजर होतं असं म्हणायचं. पहिलं तर मला वाटतं इथे रस्त्यावर याचे 5-10 रुपये काहीतरी तिकीट असायची. त्या तुम्हाला पहिलं मी जो वॉचमॅन दाखवला ना, तिकडे 5 रुपये 10 रुपये तिकीट असायची इथे येण्याची. आणि तिथे एंडिंगला ती तिकीट दाखवायला लागायची, जिथं आपण गोरेगावला बाहेर पडतो. सो आता ते बंद केलं, कारण ते प्रायव्हेट होतं, त्यामुळे ते लोक रस्ता वगैरे पण व्यवस्थित, लाईट वगैरे पण व्यवस्थित ठेवायची. आणि त्यावेळेला ते 10च्या नंतर बाईकला मोस्टली एंट्री द्यायची नाही. जे गावात राहणारे आहेत त्यांनाच एंट्री द्यायचे, अन्यथा कोणाला एंट्री द्यायची नाही.
सो तो वेळ गेला. आता ते प्रायव्हेटायझेशन पण गेलं आता, त्यामुळे कुठली पावती घेत नाहीत काय नाही. रस्त्याने पण तुम्ही बघताय आता लोक बरेचसे चालत आहेत. आता वाजले असते 7:30 7चा टायमिंग झाला आहे. सो तरी पण एवढा अंधार आहे. तुम्ही विचार करा 10-11 वाजता पब्लिक मोस्टली निघायची बंद होते. दॅट्स माय फेवरेट प्लेस. ही प्लेस जी आहे ना, मी ती कधीच मिस नाही करत. पंचवटी फास्ट फूड. मी नेहमी आरे कॉलनीमध्ये आलो का पंचवटीमध्ये थांबतो, चहाचा घोट घेतो. एक लेफ्ट साईडला तिकडे टेबल आहे ना, हा एक नवीन समोर धाबा आला आहे. आय डोंट नो कुठला धाबा आहे, महाराजा धाबा करून आहे, होय महाराजा. बघू आपण इथे पण एकदा तरी कधीतरी येऊन कवर करू. आणि ही प्लेस मी तुम्हाला दाखवली आहे पंचवटी. पंचवटी प्लेसच्या बाजूला, हॉटेलच्या बाजूला 2-3 चेअर पडलेले असतात. तिकडे शांतपणे बसायचं मस्त होईल. आणि आता तिथून येता येता आपल्याला एक पेरूचा स्टॉल दिसलेला. त्या ताई होत्या, त्यांच्याकडे पेरू होते. 100 रुपयाचे 4-5 पेरू असे त्या म्हणाल्या. 3-4 बोलल्या, त्यांनी 5 पेरू दिले आम्हाला. आणि ते छान होते, मोठे मोठे होते. अगदी एक पेरू आपला नारळ असतो तेवढा साईजचा. हेच आपण आता मागे जाणार आहोत कारण जास्त वेळ पण झाले. सो आता मी आलो इथेच चेक इनला. आठवतं तुम्हाला मी बोललो होते ते लस्सी आणि बरेचसे असे पदार्थ दुधा वगैरेचे मिळतात. सो हे मी घेतलेले आहेत, दिसतंय तुम्हाला. मी बासुंदी पण घेतली होती आणि दूधही घेतलेलं आहे. आणि लस्सी ट्राय. काय खाल्लं? पेढा खाल्ला. कुठला पेढा? मला पेढा. आणि लस्सी पण घेतली ना. लस्सी बस बंद कर रे. हा बंद कर. अरे हा बंद कर ना. काय खाल्लं अजून? बासुंदी आणि काय घेतलं? दूध घेतलं ना आपण लस्सीचं. आता आपण घरी झालो बरोबर. चलो बाय बाय कर ना. सो गाईज आपण आता परतीच्या वाटेला निघालो आहोत. आणि प्रज्ञा पण खूप खुश आहे. प्रज्ञा आमचा मुलगा, माझा प्रज्ञा खूप खुश आहे. आणि आपण पुन्हा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. आणि मी ट्राय करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक माईक चांगला घेण्यासाठी. आणि जो बोयाचा कुठला माईक येतो तो बघणार आहे मी. आणि लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर एक छानसा छोटासा कॅमेरा पण आपल्याला घ्यायचा आहे ब्लॉगिंगसाठी. सो हे एंडिंग आहे. एंडिंगमध्ये तुम्ही बघता आरे कॉलनीची एंडिंग झाली. इथं स्काउट गाईडचा एक मोठा गेट लागते. जो स्काउट गाईड माहिती आहे ना, लहानपणी ब्ल्यू कलरचा युनिफॉर्म घालून तिथे जावं लागतं. सो गाईज तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ? आणि तुम्हाला व्हिडिओमधनं चांगलं वाटलं की नाही, काही असेल जे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी छोटा मोठा प्रयत्न तुमच्यासाठी नेहमी करत राहीन. आणि मला आवडेल तुमचेही कुठले असे ठिकाण असतील किंवा तुमच्या कुठे प्लेसेस असतील तर मला कळवा तुम्ही कमेंटमध्ये की ह्या प्लेसेस आहेत. मी नक्कीच तिकडे आवर्जून जाऊन व्हिजिट करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यातून काहीतरी मलाही शिकायचा प्रयत्न, म्हणजे मलाही शिकायचं मिळेल. आणि अशी आशा करतो मी की तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल. सो मला सांगा कसा वाटला माझा व्हिडिओज. आणि नक्कीच लाईक कमेंट्स करा. ओके, भेटूया पुढच्या भेटीत नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिकमध्ये. गाईज आपल्याला छोटे व्हिडिओजच बनवायला आवडतात, पण आता तुम्हाला मोठा व्हिडिओ पण पाहायला आवडतो. त्यामुळे मी नक्कीच मोठे व्हिडिओ पण बनवेन आणि कमीत कमी खेचायचा प्रयत्न करेन. मुद्द्यातच बोलेल. बाय बाय गाईज. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल.